विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी जे सांगतोय ते तुम्ही ऐकताय, तुमचा कॉन्फिडन्स वाढतोय, तुमचा योग्य असा प्रतिसाद मला मिळतोय. रिझल्ट बेस्ट लागणारच आहे लक्षात घ्या. मग करूया आज आपण. ठरलंय आपलं. काय ठरलंय? केमिस्ट्रीला जास्त वेळ द्यायचा आहे. मॅथ्सला पण थोडा एक्स्ट्रा वेळ द्यायचा आहे. कुणापेक्षा? फिजिक्सपेक्षा. फिजिक्सला कमी वेळ दिला म्हणून काहीही बिघडणार नाहीये. पण जास्तीत जास्त वेळ हा केमिस्ट्री या सब्जेक्टलाच दिला पाहिजे. सगळं सांगून झालंय. माझं ऐकताय तुम्ही, बरोबर आहे. मग आता मी तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम कुठं होतोय, की तुम्ही ॲप तर डाउनलोड करताय, पण तिथं व्हिडिओच सापडत नाहीये तुम्हाला. हा मोठा प्रॉब्लेम आहे. मी तो प्रॉब्लेम थोडासा सॉल्व्ह करतोय. एकदा सांगतोय परत, की तुम्ही कधीही जेव्हा आपलं ॲप डाउनलोड कराल ना, तर पहिल्यांदा स्टोअर ऑप्शनमध्ये जा. आज पण फ्री व्हिडिओ प्रोव्हाईड करणार आहे. होय. पहिल्यांदा कुठे जाणार तुम्ही सांगा? स्टोअर ऑप्शनमध्ये जाणार आहे. आणि स्टोअर ऑप्शनमध्ये कुठली बॅच शोधायची आहे तुम्हाला? व्हिजन बॅच. व्हिजन बॅचमध्ये तुम्हाला शोधायचं आहे संघर्ष बॅचचा फोल्डर आणि त्या संघर्ष बॅचमध्ये तुम्हाला सगळ्या डेरिव्हेशनचा व्हिडिओ दिसेल, पण त्याच्या अगोदर केमिस्ट्रीचं फोल्डर बरं का. आणि मी तुम्हाला आज जे करायला सांगणार आहे त्याचे सगळे व्हिडिओ मी इथं फ्री देणार आहे. तो टॉपिक देणार आहे. अख्खा टॉपिक 10-15 मिनिटाचे 7 ते 8 व्हिडिओ तुम्ही बघितले ना, कॉन्फिडन्स वाढणार आहे, प्रचंड वाढणार आहे. एवढा की तुम्ही विचारूच नका. काल भरपूर मुलांचे कमेंट्स येत होते, की "सर आमच्या गावाला पण या." तर मी आज मी कोल्हापूरमध्ये आहे. ओके. कोल्हापूरमध्ये एक शर्वरी नावाची स्टुडंट आहे, ती सुद्धा भेटायला येणार आहे. जयसिंगपूरहून 2-3 मुलं भेटायला येणार आहेत. कोल्हापुरातली मुलं भेटायला येणार आहेत भरपूर. मी तुम्हाला सांगतो तुम्ही अपॉइंटमेंट बुक करा. माझं लेक्चर आहे. माझी तिथं 12 ची बॅच आहे रेग्युलर. ते लेक्चर झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलणार आहे. ओके. बरं आजचा प्लॅन करूया. 2 मिनिटं घेतली तुमची बरं का. सॉरी. पण आता महत्वाचं. आज काय करायचंय तर नेम रिएक्शन. ओके. नेम रिएक्शन्स 25 आहेत. हां, आज फक्त 5च नेम रिएक्शन्स करूया. ओके. एकदम सगळं नाही करायचं. आज 5 नेम रिएक्शन्स करताना पहिली मला पाहिजे वुड्स, नंतर पाहिजे मला फिटिंग, नंतर पाहिजे मला वुड्स फिटिंग. एकच रिएक्शन समजूया आपल्याला. हां, म्हणजे 25 पण नाहीत. 22-23 रिएक्शन्स आहेत. 3 एकत्र रिएक्शन झाल्या. कुठली त्याला वुड्स, फिटिंग आणि वुड्स फिटिंग. तुम्ही सीईटीचे प्रश्न जर बघितले ना, तर तुम्हाला ओळखायचे आहे कुठली रिएक्शन आहे. अल्किल ग्रुप असेल तर वुड्स, अरिल ग्रुप असेल तर फिटिक, एक अल्किल आणि एक अरिल असेल तर वुड्स फिटिक. ही सोडियम मेटल तिथे यूज होतंय लक्षात घ्या. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधली रिएक्शन आहे. पहिली झाली. आता कुठली नेम रिएक्शन तुम्हाला दिली पाहिजे सांगतो. तशा नेम रिएक्शन्स भरपूर आहेत रे. कुठल्या पण 5 तुम्ही करा. पण मी तुम्हाला सांगतो ईझी पाहिजे मला. सांगतो स्वार्ट्स रिएक्शन, फिंकलस्टाईन रिएक्शन. मला सांगतो सँड मेअर्स रिएक्शन म्हणूया आपण. एवढे करा बास होतील. एवढ्या रिएक्शन्स आज करा. पण जर तुम्ही ठरवलं नाही आम्हाला सगळ्या रिएक्शन्स करायच्या आहेत, तर आपला नेम रिएक्शनची प्लेलिस्ट चेक करायला विसरू नका. कुठली? नेम लिस्ट सॉरी प्लेलिस्ट. नेम रिएक्शनची प्लेलिस्ट तुम्हाला बघायची आहे. मग आता मला सांगा पहिल्यांदा आपण जे आज करतोय, बेस्ट तयारी होणार आहे. सकाळ-सकाळी नेम रिएक्शन छान होणार आहेत. पण नंतर काय करूया आपण? नंतर मग केमिस्ट्रीच. कुठला टॉपिक आहे? कोऑर्डिनेशन कंपाउंड ना? याचे सगळे व्हिडिओ मी फ्री देणार आहेत. व्हाईट बोर्डवरचे व्हिडिओ आहेत. पण वर्नर्स थिअरी सेपरेट व्हिडिओ, लिगँड्स सेपरेट व्हिडिओ, इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर 10 ते 15 मिनिटाचा सेपरेट व्हिडिओ, आययुपीएससी नॉमेनक्लेचर सेपरेट, क्रिस्टल फील्ड थिअरी पासून सेपरेट आहे सगळं. व्हीबीटी सगळ्यात बेस्ट आहे. परीक्षेत व्हीबीटी 3 मार्काला येतंय. गंमत म्हणजे 4 व्हीबीटीचे प्रश्न आहेत. स्ट्रक्चर एक्सप्लेन करायचे आहेत. त्यातलाच येणार आणि सीईटी पण त्यातलंच येणार आहे हे लक्षात घ्या. सोपं आहे. मगाचची प्रोसिजर फॉलो करा, ॲप डाउनलोड करा, हे बघा. म्हणजे तुम्हाला 8 व्हिडिओ बघायचे आहेत. नेम रिएक्शनचे पण 8 बघायचे आहेत. 16 व्हिडिओ कंप्लीट करायचे आहेत. बरं, आता पुढं ग्रीन केमिस्ट्री. याच्यातल्या सगळ्या डेफिनेशन्स मला पाहिजेत. पहिलीच ग्रीन केमिस्ट्रीची आहे आणि नॅनोनं सुरुवात होणाऱ्या सगळ्या डेफिनेशन अगोदर दिलंय बरं का मी फुल फॉर्म करा. ओके. भरपूर असे नावं आहेत त्यात त्याचे फुल फॉर्म विचारतात आणि युजेस करा. ओके. बस केमिस्ट्री एवढं झालं, पुष्कळ झालं. पुष्कळ झालं. मोर दॅन सफिशियंट आजच्यासाठी. बरं आता मॅथ्समध्ये हे टॉपिक कुठले आहेत सांगा? अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो टॅन्जंट आणि नॉर्मलचे न्यूमेरिकल्स, मॅक्सिमा, मिनिमा, इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग कुठला आहे? एओडी ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आपली प्लेलिस्ट ओपन करायची आणि त्याच्यात शोधा मॅथ्सचं कुठं आहे का? मी तुम्हाला सांगतो आहे आणि आहेच लक्षात घ्या. ओके. मी तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलवरती सगळा कंटेंट आहे. मी तुम्हाला दाखवतो बरं का. नीट लक्ष द्या. ओके. प्लेलिस्ट.
सह्याद्री ट्युटोरियल्स. ओके. सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये प्लेलिस्ट. ओके. आणि प्लेलिस्ट बघा आता नीट लक्ष द्या. हे तर सगळ्या प्लेलिस्ट आहेत. ह्या आत्ताच्या आहेत म्हणूया आपण. आता मला दाखवायच्या आहेत गेल्या वर्षीच्या बरं का लक्षात घ्या. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे लेक्चर्स आहेत. युनिट कन्व्हर्जनचे राहू देत म्हणूया आपण. फिजिक्सचे लॉ सगळ्यात इम्पोर्टंट आहेत. फिजिक्सचे लॉ सगळ्यात इम्पोर्टंट आहेत लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो 5 मिनिट्स हे सगळं भारी होतं बरं का. 5-5 मिनिटाचं हे मी एक्झामच्या तुम्हाला असे व्हिडिओ पुन्हा प्रोव्हाईड करणार आहे यावेळेस बरं का लक्षात घ्या. 5 मिनिटं कन्सेप्ट क्लिअर. 5 मिनिटं कन्सेप्ट क्लिअर लक्षात घ्या. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, त्याच्यानंतर वेक्टर आणि हा जो आपल्याला पार्ट पाहिजे होता ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह 10 व्हिडिओज आहेत आणि 10 मिनिटं 19 मिनिटं 13 मिनिटं 13 मिनिटं 17 मिनिटं 9 मिनिटं 13 मिनिटं वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट मॅक्सिमम मिनिमा आहे एलएमव्हीटी आहे सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला ओळीनं सगळं करायचंच आहे लक्षात घ्या ओके एवढा मोठा टॉपिक करायचा आता केलं तर फायद्याचं होणार आहे मग आज कुठलं थेरम दिलं नाहीये उद्या करूया आपण इंटिग्रेशन थेरम तुम्ही केलेत डिफरन्शिएशनचे केलेत वेक्टरचं फक्त राहिलंय उद्या पूर्णपणे वेक्टरला वेळ देईन तुम्हाला मी फिजिक्सचं काय करू मी पुन्हा सांगतो फिजिक्सचं काय करणार तर आज परत मी तुम्हाला सांगतो 25 फॉर्म्युले लिहिण्याचा प्रयत्न करूया आपण 25 फॉर्म्युले ए इक्वल्स टू ई algebraic sum of current equals to 0 algebraic sum of potential difference per algebraic sum of emf equals to 0 okay त्याच्यानंतर energy per unit time per unit is directly proportional to fourth power force is proportional to a into dv by ds n equals to 1 by twice l under root t by m त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो dl by dt equals to torque जर टॉर्क ऍबसेंट असेल तर याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते लक्षात घ्या त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो एफ प्रपोर्शनल टू आर व्ही अरे काय चाललंय माझं कुठले फॉर्म्युले मला रिवाइज करायचे आहेत एक्सेस प्रेशर पी आय मायनस पी नॉट दॅट इक्वल्स टू 2t अपॉन आर ड्रॉप साठी दॅट इक्वल्स टू 2t अपॉन आर हे कशासाठी ड्रॉप साठी मग मला जेवढे लॉ आहेत डी के लॉ राहिलाय अजून तुम्हाला सांगतो की डायोड सावर्ट लॉ राहिलाय त्यानंतर झेरॉथ लॉ राहिलाय लक्षात घ्या वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ राहिलाय मला सगळ्यांची फॉर्म्युला लिस्ट पाहिजे मला सगळ्यांचे फॉर्म्युला लिस्ट पाहिजे तयार आणि त्या प्रत्येकाचं एक एक न्यूमेरिकल आज तुम्ही रिवाइज करा 25 लॉ आहेत होय जीव तोडून अभ्यास करायचा आहे मग आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर फिजिक्सला 10% वेळ द्यायचं म्हणलंय हो हे आपण अगोदर केलंय ज्यांनी केलंय त्यांचं 10%च होणार आहे आणि ज्यांनी केलं नाही त्यांनी वेळ दिलाच पाहिजे कारण तुम्ही 2025 चा पेपर काढून बघा 6 लॉ विचारले त्याच्यात बरं इतर ठिकाणी लॉ नाहीत विचारणार पण त्याच्यावर बेस न्यूमेरिकल येत आहे लक्षात घ्या आणि सीईटी साठी न्यूमेरिकल तर केलंच पाहिजे मग आजचं टार्गेट फिक्स आहे यात काही चेंजेस नाही आहेत लक्षात घ्या फ्री लेक्चर्स प्रोव्हाइड केलेत मी तुम्हाला सांगतो फिजिक्स साठी आपली प्लेलिस्ट आहे एओडी साठी प्लेलिस्ट आहे लक्षात घ्या याच्यासाठी ऍप वरती फ्री लेक्चर्स प्रोव्हाइड केलेत मग आता काय विचार करताय करा ना सगळं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट होत नाही असं म्हणायचं नाहीये झालं नाही असं म्हणायचं नाहीये करायचंय सगळा दिवस आहे अख्खा आपल्यासाठी आणि आपण ते करू शकतो मला तुम्ही करून दाखवायचं प्रॉमिस केलंय आणि हो शेवटी रिक्वेस्ट करतोय पुन्हा कोल्हापुरातील स्टुडंट असाल तर कोल्हापुरातील तुमचा कुठला मित्र असेल फ्रेंड असेल त्याच्यापर्यंत ती गोष्ट पोस्ट माझी शेअर करा बरं का माझे लेक्चर तिथं संपणार आहे दुपारपर्यंत तुम्हाला भेटू शकता वैयक्तिक काउन्सिलिंग होऊ शकतं मी तुम्हाला गाईड करू शकतो पण मी कोल्हापूरला येतोय हेच एक मंगळवार नाहीये लक्षात घ्या म्हणून एक रिक्वेस्ट आहे कोल्हापूरतील स्टुडंट असेल तर जास्तीत जास्त शेअर करा ऑल द बेस्ट